किती छान कॉम्बिनेशन आहे। नमस्कार, मी वैशू, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सकाळी माझं बाळ खूप उशिरा उठतं आणि छान असं झोपलेलं होतं, त्यामुळे मला चला शूट करावं, कारण खूप सुंदर असं झोपलेलं होतं। त्यानंतर आंघोळ केली आणि साधी सिंपलच मी आवरत असते माझं। त्यानंतर इथं मी केस विचारायला घेतले आणि मला अशी सवय आहे की केस विचारताना कपड्यालाच इथं मी क्लचर लावत असते, मला अशी सवय आहे। तुम्हाला आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा। साधा सिंपलच मेकअप करत असतेस मी सकाळी। त्यानंतर असे वर केस लटकून देत असते, कारण गरमीमुळे आता खूप गरमी आहे, त्यामुळे मी केस वरच लटकून देत असते। त्यानंतर मग इथे आता वांग्याला बघा थोडं पाऊस लागला किंवा पाणी ओतलं की असं मग आता फुलं यायला लागलेत आणि गवती चहा पण खूप सुंदर असं झालेलं आहे आणि झाडाला फुलं सुद्धा खूप भारी आलेले आहेत किंवा देवाला आपल्याला होतात। त्यानंतर इथं पेरूला सुद्धा बारीक असे पेरू यायला सुद्धा लागलेले आहेत आणि फुलं सुद्धा आलेले आहेत आणि खूप सारे असे पेरू आलेले आहेत। आल्यावर तुम्हाला मी नक्कीच दाखवेल। त्यानंतर इथं मग आता सगळ्यात पहिलं इथं मी चहा ठेवायला घेतला, कारण माझ्या बाळाला खूप भूक लागली होती, म्हणलं तिला दूध देवा, पण ती काय अजून उठलेली नव्हती। म्हणलं आता उठल्यावर पटकन आधी पण चहा ठेवावं, लगेच उठतेच ते 7:30-8ला उठते। त्यानंतर चहा ठेवला, पहिल्यांदा इथं चहा लागतो आपल्या सर्वांना। इथं चहा ठेवला आणि मला अशी सवय आहे एक चहा करताना मला साखर लागतेच खायला, आणि ती माझ्या बाळाला आता सवय लागली माझीच। त्यानंतर इथं मग आत्या चपात्या करत होत्या आणि मग इथं मम्मीने काल पुरण दिलं होतं धोंड्याचं, त्यावर मग म्हणलं आता पोळी केली होती आत्यांनी, छान गरम गरम चहा आणि पोळी, मला छान असं कॉम्बिनेशन आवडतं। तुम्हाला आवडतं का? मला नक्की कमेंट करून सांगा ना। आत्या चपात्या करत होते, मला भाजी करायची बाकी होती, पण त्याआधी तर माझं बाळ इथं शूज घालून आलं होतं। येतं मग त्याला शूज घालता येतात, पण कधी उलटे घालती कधी एक घालती, मग इथं मी घालून दिलं। त्यानंतर मग छान असं त्याला पाठवून दिलं, बाय केलं ते गेलं। त्यानंतर इथं आत्याने तूप करायला घेतलं होतं आणि मी इथं छान अशा वल्ल्या शेंगा मी इथं भाजायला घेतल्या होत्या। काल मम्मीने शेंगा दिल्या आहेत आणि थोड्या वल्ल्या, मग त्या भाजायला घेतल्यात आणि मला तर खूप आवडतात वल्ल्या शेंगा, पण आमच्या रानात सध्या आता शेंगा नाही इथं। त्यानंतर मग इथं मग शेंगा छान अशा भाजल्या आणि आत्यानं उपाससुद्धा होता आज, मग त्यामुळे भाजल्या, 2 तवे भाजले। त्यानंतर इथं भाजी करायला घेतली होती आज मी, इथं जी आपण आमटी करतो पोळीसोबत ती आमटी करायला घेतली होती, कारण आता बाजारात चालणार आहेत सध्या, त्यामुळं भाजीला काहीच नव्हतं। मग छान अशी आमटी करायला घेतली होती आणि आता इथं शिवचं असं चालू होतं, कॅमेरा दिसलं की आम्हाला असं, मग इथं शिवनी मोबाईल हलवलं होता आणि कॅमेरा दिसलं की ते मध्ये येणं जाणं चालूच असतं। असा होता आजचा दिवस। चला इथंच एंड करते, भेटूया उद्या, बाय बाय।